नागपूर ते गोवा दरम्यान जोडल्या जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाचं राज्य महामार्ग विशेष क्रमांक 10 काम आता पन्हाळा तालुक्यात वेगानं पुढे सरकणार आहे। शासनानं महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955च्या कलम 15चा वापर करून तालुक्यातील 5 गावांच्या भूसंपादनाची अधिकृत घोषणा केली आहे। यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी सुमारे 110.92 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याचं निश्चित करण्यात आले। महामार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी 5 गावांमधील शेकडो गट क्रमांक बाधित होणार आहेत। तालुक्यात जाकले इथलं सर्वाधिक 36.40 हेक्टर क्षेत्र, पोहाळे तर्फे आळते इथलं एकूण 25.7 हेक्टर क्षेत्र, बहिरेवाडी इथलं 50 विविध गटांतील 23.21 हेक्टर, कुशिरे तर्फे ठाणे इथले एकूण 13.89 हेक्टर, गिरोली 18 गटांमधील 12.33 हेक्टर क्षेत्र महामार्गासाठी राखीव केले। या सर्व जमिनीवर संपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे। ज्या भूसंपादनामुळे जमीनधारकांचं नुकसान होत आहे किंवा ज्यांचे आक्षेप अद्याप ऐकून घेण्यात आलेले नाहीत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने केलाय। बाधित व्यक्तींना अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत आपले लेखी आक्षेप नोंदवण्याची अंतिम संधी देण्यात आली असून नागरिकांनी आपले आक्षेप कारणांसह उपविभागीय अधिकारी उपविभाग पन्हाळा यांच्या कार्यालयात सादर करावेत असे आदेश उपसचिव संदीप खलाटे यांनी दिलेत।